सांगलीमधल्या तास गावातला एका प्राथमिक शाळेतला मुलगा पुढे पोटा पाण्यासाठी तो मुंबईला जातो. डॉकवर नोकरी करतो. पण नंतर नोकरी सोडून तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. त्याचा हा बिझनेस पुढे इतका यशस्वी होतो की तो स्वतःचं 500 कोटींचं साम्राज्य तयार करतो. गोष्ट फिल्मी वाटते पण खरी आहे. दास ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर अशोक खाडे यांचा हा सगळा प्रवास आहे. आज ONGC, ब्रिटिश गॅस, ह्युंदाई, SR आणि LNT यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. सध्या त्यांच्या कंपनीत 4,500हून जास्त कर्मचारी काम करतात आणि त्यांची वार्षिक उलाढाल ही 500 कोटींपेक्षा जास्त आहे. एकेकाळी ज्या शेतात त्यांची आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेतीच त्यांनी आता विकत घेतली. ज्या गावात लहानपणी त्यांनी अस्पृश्यता अनुभवली, आज त्याच गावात ते मोठ्या सन्मानाने BMW घेऊन फिरतात. ज्या गावात त्यांची ओळख दगडू चांभाराचा मुलगा अशी होती, ते गाव आज त्यांना आबा म्हणून हाक मारतं. पण त्यांचा इथपर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अशोक खाडे यांचा जन्म सांगलीतल्या पेड या छोट्याशा गावातला. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. वडील चांभार काम करायचे तर आई शेतात मजुरी करायची. कधी कधी त्यांनाही कामाला जावं लागायचं. कुटुंबात 6 भावंड होती आणि 2 वेळच्या जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागायचा, अशी परिस्थिती होती. 7वी पर्यंतचं त्यांचं शिक्षण पेडला झालं. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला जावं लागलं. तिथेही हाल होतेच. पोटभर जेवण मिळायचं नाही. पण इतकं असूनही त्यांची कसलीही तक्रार नव्हती. त्यानंतर 8वी ते 11वीचं शिक्षण त्यांनी तासगावात पूर्ण केलं. कुटुंब वारकरी संप्रदायातलं होतं. त्यामुळे अशोक यांना कष्ट आणि प्रामाणिकपणाची शिकवण ही लहानपणापासूनच होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सुरू ठेवणंही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. 1972 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा त्यांच्या हॉस्टेलमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण सोडलं नाही. एका कुटुंबाने त्यांना 2 वेळच्या जेवणासाठी दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अशोक यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण नंतर ते मुंबईला राहायला आले. त्यानंतर त्यांनी माझगाव डॉकयार्डमध्ये शिप डिझायनिंग आणि पेंटिंगचं ट्रेनिंग घेतलं. तिथे त्यांना ₹90 पगार मिळायचा. याच काळात त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि चांगल्या मार्क्सने पास झाल्यामुळे त्यांना 4 वर्षानंतर परमनंट ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा पगार वाढवून ₹300 करण्यात आला. 1983 मध्ये कंपनीच्याच कामानिमित्त त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचाही चान्स मिळाला. परदेशात प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांना कळालं की त्याच कामासाठी इतरांना त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पट पगार मिळतोय. त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार आला. त्यातून 1992 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या बाकी भावांनी सुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्रच राहत होते आणि घरातही इंजिनिअरिंगचंच वातावरण होतं. त्यामुळे गरिबीत आयुष्य जगण्यापेक्षा थोडंसंच आयुष्य जगू, पण चांगलं जगू, असा विचार करून त्यांनी दास ऑफशोअर या कंपनीची सुरुवात केली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. कारण लहानपणी त्यांना जातीवादाची झळ सहन करावी लागली होती. त्यामुळे तिघाही भावांच्या नावाचं इनिशियल घेऊन त्यांनी कंपनीला दास हे नाव दिलं. मराठी वाटू नये म्हणून त्यांनी आपलं नाव सुद्धा अशोक असं सांगायला सुरुवात केली होती. त्यांचं पहिलं काम त्यांना माझगाव डॉकमध्येच मिळालं. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण त्यांनी त्यावर मात केली आणि याच काळात त्यांनी मुंबईतला पहिला स्कायवॉक बांधला, ज्याने त्यांच्या कंपनीला ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज दास ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातल्या टॉपच्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने 100 पेक्षा जास्त समुद्री प्रोजेक्ट पूर्ण केलेत आणि त्यांची वार्षिक उलाढाल ही सध्या 500 कोटींच्या आसपास आहे. या ग्रुपच्या सध्या इंजिनिअरिंग, डेअरी, ॲग्रो प्रोडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात 7 कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप केल्याचं खाडे अभिमानाने सांगतात. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबासारखं मानलं. त्यांच्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही, असं ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक सुविधा दिल्या. आपल्या गावातल्या आणि समाजातल्या लोकांना त्यांनी रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या. त्यामुळे त्यांचा सामाजिक प्रभावही तेवढाच वाढला. वारकरी घरातले असलेले खाडे यांची ज्ञानेश्वरीवर गाढ श्रद्धा आहे. 1 रुपयातला 1 भाग समाजासाठी, 1 देवासाठी आणि 1 कामगारांसाठी आणि उरलेला भाग स्वतःसाठी, अशी त्यांनी उत्पन्नाची त्यांच्या वाटणी केली आहे. ते वर्षभर BMW मध्ये फिरतात, पण पंढरीची वारी आजही ते पायी करतात. त्यांचे वडील ज्या झाडाला टेकून काम करत होते, त्या झाडाच्या समोरून जात असताना ते आजही न चुकता नमस्कार करतात. अशोक खाडे यांचा हा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिलंय की गरिबी आणि अस्पृश्यतेला मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर हरवता येऊ शकतं. त्यांच्या मेहनतीमुळेच एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा आज 500 कोटींच्या साम्राज्यापर्यंत पोहोचला. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.